सांगलीतील सत्ता स्थापनेबद्दल वरिष्ठ काय तो निर्णय घेतील असे मत शंभूराजे देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले। जी काही थोड्या मतानं पराभूत झालेले आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार होते त्यांची भेट घेतली आणि मी आता गेली 4-5 दिवस झाली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सातारा जिल्ह्यातल्या नियोजनामध्ये असल्यामुळं त्यातनं मोकळं झालो की सांगली मिरज कुपवाड महानगर क्षेत्रातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आम्ही या ठिकाणी येऊन म्हणजे जे थोड्या अल्पशा मतानं पराभूत झालेले आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांनासुद्धा पुन्हा सक्रिय पक्ष संघटनेमध्ये आणि इतरसुद्धा माध्यमातून करण्यासाठी आम्ही नियोजन करणार आहोत। पण चांगलं जवळपास लाखाच्या किती 1,15,000च्या आसपास मतदान हे या सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये आम्हाला पडलेलं आहे। कमी कालावधीतलं नियोजन आम्हाला करता आलं, थोडा वेळ जर मिळाला असता पण युती होईल किंवा युती होणार अशा पद्धतीची चर्चा असल्यामुळे थोडंसं आम्हाला कमी वेळ मिळाला, पण ठीक आहे। एवढं तरी तुम्हाला मान्य आहे की बाबा जे आम्ही बोललो की आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय महापौर निवड करताना विश्वासात घ्यावंच लागेल। तरीसुद्धा आम्ही मगाशीसुद्धा सांगलीमध्ये बोललो, आताही तेच आपल्याला सांगेन। आमचा निर्णय पक्षाचा सागर असेल, मी असेल किंवा युवराज असतील किंवा मोहन वनखंडे असतील, बजरंग पाटील असतील, आमचे आमदार सुहास बाबर असतील, आम्हाला कोणालाही तो अधिकार नाही। तो अधिकार पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आहे। आम्ही आमचं मत सगळ्यांचं त्यांच्यापर्यंत पोचवू, पण काय निर्णय घ्यायचा युतीच्या संदर्भातला हा निर्णय माननीय शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील। ते जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू। तयारीला लागलेलो आहोत। आता अर्ज भरायची मुदत संपून गेलेली आहे। आम्ही आमच्या उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत, त्यांना त्यांचे एबी फॉर्म आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत। आणि शिवसेना मी तुम्हाला जसं म्हटलं की आता आम्ही एवढ्या कमी वेळेत आम्ही सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये 1,15,000पेक्षा जास्त मतदान घेतलं। आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीने सुद्धा नियोजनबद्ध प्रचार करू। शिवसैनिक कष्ट करतील, मेहनत घेतील आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही चांगलं यश मिळवू।